एकदा एक शिष्य सद्गुरूंच्या चरणी येऊन नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, खरे सद्गुरू कोण? बाहेर अनेक गुरु दिसतात, पण माझे मन अजूनही शांत झालेले नाही. सद्गुरू स्मित हास्य करून म्हणाले, तुला काय हवे आहे? शिष्य म्हणाला, माझ्या मनातील गोंधळ थांबवा. माझे खरे स्वरूप मला कळावे. सद्गुरू म्हणाले, जर मी तुझ्या मनातील विचार ओळखले, तुझे न बोललेले प्रश्न समजले, तर तू मला सद्गुरू मानशील का? शिष्य तत्काळ म्हणाला, हो गुरुदेव, जो माझ्या मनाचा ठाव घेईल तोच खरा सद्गुरू. तेव्हा सद्गुरू शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, आता तुझ्या मनात शंका आहे, हे खरेच माझे गुरु आहेत का? आणि त्याचबरोबर एक अपेक्षा आहे, मला एखादा चमत्कार दिसावा, बरोबर ना? शिष्य थक्क झाला. तो नतमस्तक झाला, कारण त्याने हे विचार कुणालाही सांगितले नव्हते. सद्गुरू पुढे म्हणाले, बाळा, मन ओळखणे हीच गुरुत्वाची कसोटी नाही. खरे सद्गुरू ते जे मनाच्या पलीकडे नेतील, जे तुझे गुपित जाणतीलच, पण तुला तुझ्याच अंतःकरणातील परमात्मा दाखवतील. मी तुझे विचार ओळखू शकतो, कारण ते सर्व एका चैतन्यातूनच उठतात. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तुला त्या चैतन्याची जाणीव करून देणे. शिष्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, गुरुदेव, आज कळले, मनातील विचार ओळखणारा जादूगार असू शकतो, पण मन शांत करून मी कोण हा प्रश्न जागवणारा आणि त्याचे उत्तर अनुभवायला लावणारा तोच खरा सद्गुरू. सद्गुरू म्हणाले, जेव्हा तुला तुझ्या अंतःकरणात शांत साक्षीभाव दिसेल, तेव्हा समज की सद्गुरू तुझ्यातच प्रकट झाले. त्या दिवसापासून शिष्याने श्रद्धा, नामस्मरण आणि आत्मचिंतन यांचा मार्ग धरला आणि हळूहळू त्याला उमगले, जो माझ्या मनातील ओळखतो तो खरा सद्गुरू, पण जो मला माझे खरे स्वरूप दाखवतो तोच सद्गुरूंमध्ये श्रेष्ठ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.